नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, तिसरी ते पाचवी पर्यंतच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा विषय बुद्धिमत्ता आणि त्याच्यातील आकलन या घटकावर इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमाला यावर आधारित काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेत आहोत। कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं हे परीक्षेला येऊ शकतात, तर आपण या ठिकाणी काही उदाहरणं घेऊयात आणि हा घटक पूर्णतः समजून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे हे काय आहे, तर दिलेल्या अक्षरमालेतील जी हे अक्षर उजवीकडून कितवे आहे। आता या ठिकाणी बघा, उजवीकडून म्हणत आहे, मग उजवीकडून म्हटल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला काय करावं लागतील मित्रांनो, अक्षर मोजावी लागतील। आता या ठिकाणी बघा, वायला 1 नंबर जर आपण दिला 1, तर यामध्ये एकूण 5 अक्षर आहेत। मग वायला 1, याला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 नंबर हा जी या अक्षराला आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक बी, हे उत्तर बरोबर असणार आहे। तर याच्या पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। दिलेल्या अक्षरमालिकेतील पी या अक्षराच्या उजवीकडील 7व्या स्थानावर कोणते अक्षर आहे। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पी हे अक्षर या अक्षराच्या उजवीकडील, म्हणजे पी अक्षर कुठं आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा, हे पी अक्षर आहे। या पी अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर, उजवीकडील 7व्या स्थानावर कोणते अक्षर आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे। मग या ठिकाणी जर विचारलं, पी झाल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 नंबरला या ठिकाणी डब्ल्यू हे अक्षर आलेलं आहे आणि डब्ल्यू हे अक्षर कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेला आहे। आता पुढचा एक प्रश्न आपण पाहूयात। दिलेल्या अक्षरमालेत एल या अक्षराच्या डाव्या बाजूला 6 अक्षरे वगळून कोणते अक्षर येते। याचा अर्थ काय आहे, तर एल हे जे अक्षर आहे, एल हे जे अक्षर आहे, या एल अक्षराच्या डाव्या बाजूला म्हणजे इकडल्या बाजूला बघा मित्रांनो, किती अक्षरे वगळून, ते 6 अक्षरे वगळून। मग 6 अक्षर आपण बघूयात। या ठिकाणी के 1 झालं, 2 झालं, के 1, जे ला 2 नंबर दिला, आय ला 3 नंबर दिला, एच ला 4 नंबर दिला, जी ला 5 नंबर दिला आणि एफ हे अक्षर 6वा अक्षर येतं आणि 6 अक्षरे वगळून पुढचे अक्षर म्हणतं। मग या ठिकाणी पुढचा अक्षर कोणता आहे, तर ई आहे। मग ई हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। याच्या पुढचं उदाहरण एक पाहूयात। इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे 3, 15, 13, 5 क्रमांकाची अक्षरे घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। बघा, आता या ठिकाणी 3 नंबर म्हणतंय, मग 3 नंबर जर बघितलं तर कोणता अक्षर आहे, सी आहे। आपण या ठिकाणी 3, 15, 13 आणि 5 यापासून कोणता शब्द तयार होतो, हे शब्द अगोदर लिहून घेऊयात। मग 3 नंबरला सी हे अक्षर येतं। त्यानंतर 15 नंबरला कोणता आहे मित्रांनो, प्रत्येक गटामध्ये 5 आहेत, मग 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 1 15, म्हणजे 15 नंबरला ओ हे अक्षर येतं। मग या ठिकाणी ओ घेतलं। त्याच्यानंतर 13 नंबरला 10, 11, 12 आणि 13ला यम येतं मित्रांनो, मग यम घेतलं आणि 5 नंबरला काय येतं, तर ई येतं। मग यापासून शब्द कोणता झालेला आहे, कम झालेला आहे आणि कम याच्या विरुद्ध शब्द जो येतो तो म्हणजे गो हा शब्द कमच्या विरुद्ध येतो। मग गो हा शब्द कुठं आहे, तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिसतोय, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार आहे। याच्या पुढचं उदाहरण बघूयात। सी आणि ई या अक्षरांच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यास डावीकडून कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो। बघा, आता सी आणि ई, मग मित्रांनो सी या अक्षराचा क्रमांक कितवा आहे रे, या अक्षराचा क्रमांक 3 आहे आणि ई या अक्षराचा क्रमांक किती आहे, या अक्षराचा क्रमांक 5 आहे। मग 3 आणि 5 या दोन्हीचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे आणि आपल्याला याचं उत्तर किती मिळतं, 15 क्रमांक भेटतो। मग 15 क्रमांकाचं अक्षर कोणतं आहे रे,
तर या ठिकाणी बघा 5 1 5 5 10 5 3 15 या ठिकाणी ओ हे अक्षर आहे आणि ओ हे अक्षर पर्यायामध्ये कुठं दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी याच्यामध्ये ओ हे अक्षर दिलेलं आहे। याच्या पुढचा प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेत एन या अक्षराच्या तुलनेत टी अक्षराच्या अधिक जवळचं असलेलं अक्षर कोणतं? आता यामध्ये आपल्याला पर्यायातील सर्व अक्षर पाहायचे आहेत आणि एन अक्षर या ठिकाणी पाहायचं आहे। एन अक्षर कुठं आहे? या ठिकाणी आहे बघा। आणि एन या अक्षराच्या तुलनेत टी अक्षराच्या अधिक जवळचं अक्षर या टी अक्षर या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी पर्यायातील आपण अक्षर पाहूयात। के अक्षर पहा, के अक्षर जे आहे या एनच्या कुठं आहे? डावीकडे आहे, म्हणजे टी पासून उलट जास्त लांब आहे। त्याच्यानंतर आर हे अक्षर पाहूयात। आर हे अक्षर बघा एस आणि टी या ठिकाणी म्हणजे एन पेक्षा जवळ कोणतं अक्षर आहे? आर हे अक्षर अधिक जवळ आहे, मग म्हणून आर या अक्षर हे आपलं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर आपण याच्या पुढचं उदाहरण लगेच पाहूयात। दिलेल्या अक्षरमालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे बघा, मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 7व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता या ठिकाणी अक्षरमालिका दिलेली आहे। प्रत्येक गटामध्ये 5 अक्षर आहेत मित्रांनो। मग या ठिकाणी 5 1 5 5 10 5 3 15 5 24 7 5 5 25 एकूण अक्षर किती आहेत? 25 आहेत। आणि मध्यभागी जर म्हटलं तर मध्यभागी कितवा अक्षर येणार आहे रे? ते येणार आहे 13 अक्षर। ठीक आहे, मग 13वा अक्षर, मग 13वा अक्षर कोणता आहे? तर बघा 5 1 5 5 2 10 इथं 10 झाले, 11 12 आणि 13। 13व्या अक्षर कोणतं येतं? तर यम हे अक्षर 13वं येतं। आता काय म्हणतं तर मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 7वा, उजवीकडे 7वा, मग यमच्या उजवीकडे 7वा अक्षर कोणतं आहे ते आपण पाहूयात। मग यमच्या उजवीकडे एक एन एक आहे, 1 1 2 3 4 5 6 आणि 7, मग 7वा अक्षर कोणतं आहे रे? टी। टी हे अक्षर 7वा आहे, मग टी हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे। याच्या पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। डी आणि एच या अक्षराच्या क्रमांकाची बेरीज केल्यास उजवीकडून कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? बघा डी अक्षर, आता डी अक्षराचा क्रमांक किती आहे? या ठिकाणी 4 क्रमांक आहे मित्रांनो। ठीक आहे, आणि एच या अक्षराचा क्रमांक किती आहे? बघा 4 झालं, 5 6 7 आणि 8 या 8 आहे। प्रश्न काय म्हणतो की डी आणि एच या अक्षराच्या क्रमांकाची बेरीज केल्यास, मग यांची बेरीज करून घेऊया, काय येतं? 12 हे उत्तर येतं। बेरीज केल्यास उजवीकडून कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? आता बघा उजवीकडून म्हणतोय, मग उजवीकडून म्हणल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला इकडे जावं लागेल, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। 12 म्हणल्यानंतर कोणतं अक्षर आले मित्रांनो? या ठिकाणी एन हे अक्षर आलेलं आहे आणि एन हा पर्याय कुठं आहे? तर एन हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे। याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे 15वे आणि 24वे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द बनवा। आता याच्यामधले 15वा अक्षर कोणता आहे हे आपण पाहूयात। बघा हे 1 आहे, 2 आहे, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 15वा अक्षर आलेला आहे ओ। आणि 24वे अक्षर पाहायचं आहे। 15वा झालं की 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24। 24ला काय येतं? एक्स येतं। मग याच्यापासून जो शब्द तयार झाला तो आहे ऑक्स। ऑक्स म्हणजे बैल। आता याच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? तर याच्या विरुद्ध जो शब्द आहे मित्रांनो तो येतो काऊ, COW काऊ। मग काऊ हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं दिलेला आहे रे? तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे मित्रांनो। याच्या पुढचं उदाहरण पाहूया। दिलेल्या अक्षरमालेत ई आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती अक्षरे आहेत? बघा ई आणि डब्ल्यू याच्यामध्ये किती अक्षरे
आहेत. तर ई आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती अक्षर आहेत? मग ई कुठं आहे रे? तर ई हे अक्षर बघा या ठिकाणी आहे, ठीक आहे. आणि डब्ल्यू हे अक्षर कुठं आहे? या ठिकाणी आहे. मग याच्यामध्ये किती अक्षरे आहेत असं म्हणतं. मग या ठिकाणी मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 म्हणजे एकूण 17 अक्षरे हे ई आणि डब्ल्यू या दोन्हीच्या मध्ये आहेत. मग 17 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. म्हणून हे उत्तर बरोबर असणार आहे.